पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हिंदुस्थान सारख्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेल्या सर्वांना उद्बोधन करणाऱ्या परमपूजनीय परमश्रद्धेय स्वागत है माँ, स्वागत है माँ, स्वागत है आपका माँ। आप इस कथा रूपी महाकुंभ की शान हो, आप इस कथा रूपी महाकुंभ की शान हो। हम खो गए हैं आप में, हम खो गए हैं आप में, आप हमारा अभिमान हो। परम पूज्य माँ कंकेश्वरी देवी की माल्यार्पण करण्यासाठी यजमानांच्या वतीनं ओमप्रकाशजी हेडा, सौ सुनेत्राजी हेडा, संभाजीनगर, महाप्रसादी यजमान श्रीवसो राजेंद्रजी करवा, पुरुषोत्तमजी करवा, अशोकजी करवा, अध्यक्ष श्रीवसो राधेश्यामजी लोहिया, कार्याध्यक्ष श्रीवसो गोविंदजी करवा, स्वागताध्यक्ष रंगनाथजी बम, त्याचबरोबर गोविंदभाऊ बजाज, राजेंद्रजी इंदाणी, रामेश्वरजी टवाणी, संतोषजी आंबळ, जुगल किशोरजी भुतडा, उमेशजी जेतलिया, जगदीशजी चांडक, लक्ष्मीकांतजी मानधणे, विनोदजी जाजू, सचिनजी रेदासनी, गोपालजी मानधणे, विकासजी मालानी, रामदेवजी शर्मा, राधेश्यामजी जेतलिया, दिलीपजी रांदळ, बालाप्रसादजी भुतडा, सुभाषजी इंदाणी, अनुराधाजी तापडी औसा, सुरेंद्रजी रेदासनी, प्रमिलाबाई विदादा कळम, उज्ज्वलाजी भंडारी शिरपूर, गायकरताई अकोला, डॉक्टर सौ उर्मिला जाजू, सर्वांना विनंती आहे आपण माल्यार्पण करण्यासाठी यायचं आहे. पुनश्च एकदा परमपूजनीय माँ कनकेश्वरीजी देवीजी यांचं सर्व भाविक भक्तांच्या वतीनं अंतःकरणापासून स्वागत. देवीजींच्या चरणी सर्व भाविक भक्तांच्या वतीनं आदरपूर्वक वंदन. गेल्या 8 दिवसापासून परम आदरणीय देवीजींच्या श्रीवाणीतून आपण शिवमहापुराण कथेचे श्रवण केलेले आहे. वारंवार देवीजींच्या उद्बोधनामध्ये एक विषय आला की गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि आपल्या माजलगाव स्थित असणारी देवखेडा या ठिकाणी असणारी जी गोशाळा आहे, नळबाई गोशाळा, या गोशाळेसाठी समाजकार्य म्हणून, धर्म म्हणून आपण यथाशक्ती यथामती योगदान द्यावं. कारण गोपूजन ही राष्ट्राची गरज आहे. गोमाता सर्वांना देते. आपण मनामध्ये हा भाव ठेवावा की आपण गोमातेची सेवा केली पाहिजे. यासाठी सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावं. त्याचबरोबर आज समापनाचा दिवस, कथा संपल्याबरोबर करवा परिवाराच्या वतीनं महाप्रसादीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वांना विनंती आहे श्रवणाचा आणि महाप्रसादीचा आपण लाभ घ्यावा. सुरेंद्रजी रेदासनी.